आता आपण शिकतोय उंडेऱ्यांची खीर. उंडेऱ्यांची खीर. बरं, उंडेऱ्यांची म्हणजे असं काय पर्टिक्युलर उंडेरा? उंडेरा म्हणजे गव्हाच्या कणिक आणि त्याचे बारीक बारीक गोळे, त्याला उंडेरे म्हटलं जातं. हा पदार्थ मला माझ्या सासूबाईंनी शिकवलेला आहे. हा पदार्थ काय कोकणातला नाहीये. ओके, मी सासरी आल्यावर शिकले हा पदार्थ. अच्छा, ओके, ठीक आहे. आता असंख्य लोकांना तो पदार्थ येईल आणि सगळ्यांकडे केलाही जाईल. तर साहित्य बघा काय काय. कणिक, दूध, ड्रायफ्रुट्स म्हणून खारीक आणि बदाम घेतलेले आहेत, साखर, कणकेत घालण्यासाठी मोहन म्हणून तेल आहे आणि स्वादासाठी वेलची पावडर आहे. साहित्य झालं आणि आता आपल्याला भिजवायचं. कणिक भिजवायचे उंडेरे करण्यासाठी. दुधामध्ये भिजवायचे. उंडेरे म्हणजे काय? असं कणकेचे गोळे, त्यांना उंडेरे म्हटलंय. छोटे छोटे गोळे. छोटे गोळे. ओके, मोहन घालू आपण. हां, आपल्या नेहमीच्या कणकेसारखीच भिजवायची. पुरणार आहे ना? तेवढं पुरेल. जरूर वाटली तर घालू आपण थोडस. रेग्युलर आपलं कणकेसारखं. रेग्युलर कणकेसारखीच कणिक, फक्त थोडी घट्ट भिजवायची जरा. अच्छा, तेल हवंय? थोडस लागेल तेल. घालू ना? चिकट ना हाताला भिजवताना. करून घेऊया आपण, म्हणजे मग त्याचे अगदी काय छोटे छोटे बारीक बारीक गोळे करायचे, छोटे छोटे अगदी. ओके. दूध तापत ठेवलेलं आहे आपण आणि उंडेऱ्या पण तयार झालेल्या आहेत. तर आता त्या उकळत्या दुधामध्ये साखर घालायची त्याच्या आधी. हा, साखर घालायची खिरीसाठी. साखर आपण चवीनुसार घालायची, जसं आपल्या घरात गोड आवडत असेल जास्त तर जास्त. भरपूर खायची असेल ना खीर तर थोडी कमी गोड, आणि थोडीशीच खायची असेल तर गोड, असं ते प्रमाण ठेवायला पाहिजे. त्याच्यात वेलची पावडर आणि ड्रायफ्रुट्स टाकायचे. लगेच घालायचं. हो. खारीक आणि बदाम असं तुकडे करून घेतले त्याचे. आणि याला आता उकळी आली दुधाला की ते उंडेरे जे आपण बनवून ठेवलेत कणकेचे, ते एक एक सोडायचे आत. आणि ते असे मग फुलत येतील ना? शिजून ते पूर्ण झाले की असे वर तरंगायला लागतात, म्हणजे वरती येतात. आणि ही मला असं वाटतं की जेवढी मुरत जाईल तेवढी चांगली लागते जास्त, तेवढी ते जास्त. एरवी पण शेवयाची खीर वगैरे कसं की मुरत गेली ती अशी फारच मस्त लागते. तसंच हे पण थोडं मुरत गेलं की छान लागेल. हे थोडंफार आपण गवले वगैरे कसं करतो त्या टाईपच आहे. गवले फक्त बारीक असतात असं, आणि हे गोळे आहेत म्हणून त्याला उंडेरे म्हटलेले. सुटीत आहेत. गवले जे काय करत बसायला लागतात छोटे. भरपूर मैत्रिणी वगैरे जमा झाल्या की गवले करायचे ना. आणि पटकन कोण जर घरी आलं आयत्या वेळी, कणिक भिजलेली असते, आपण काय पोळ्या करतो, हरकत नाही, खीर पण करता येईल पटकन उंडेऱ्यांची. बरोबर बरोबर, मस्त. एक एक सोडायला हरकत नाही त्याच्यात. असे थोडे थोडे सोडताय तुम्ही. आता ते म्हणजे खाली जातात, पण त्या म्हणाल्या ना की जसं ते शिजत येईल तसं ते वर यायला लागतं, तसं ते वर येत राहील. मस्त मस्त सोपा प्रकार आहे एकदम. पटकन पाहुणे आले तर करायला. घरात शेवया नसल्या आणलेल्या प्रश्न पडत नाही. खूपदा असं होतं ना, आपण पटकन शेवया वापरून टाकतो आणि खरंच अचानक आपल्याला करायचं असेल खीर तर लक्षात येतं की अरे खीर करायची आहे पण शेवया कुठे आहेत त्या, तर आपण गेल्या वेळेला वापरून टाकल्या, संपलं पाकिट. तर अशा वेळेला कणिक असतेच घरामध्ये, तर पटकन ही तुम्हाला खीर करता येईल. तर आता हे होते, म्हणजे ती आता मंद आचेवरती शिजत जाईल. तर रेडी झालेलं आहे, आम्ही घातलेलं पण आहे सगळं ना. तर आता तुम्हाला साहित्य आणि कृती लिहायला हरकत नाही. साहित्य आणि कृती. उंडेऱ्याची खीर बनवण्यासाठी लागणारं साहित्य: गव्हाचं पीठ, दूध, खारीक, बदाम, साखर, मोहन आणि वेलची पूड. कृती: प्रथम एका बाउल मध्ये गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये तेलाचं मोहन आणि दूध घालून पीठ भिजवून घ्यावं. या पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करावेत. पॅन मध्ये दूध गरम करून त्यामध्ये साखर, खारीक, बदाम आणि वेलची पूड घालून एक उकळी येऊन द्यावी. त्यामध्ये गव्हाच्या पिठाचे छोटे छोटे गोळे घालून ते शिजवून खीर सर्व्ह करावी.